jungle. तुळजापूर फाट्यावर भीषण अपघात, बोरगावजवळील एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू. सांगली इस्लामपूर महामार्गावर तुळजापूर तालुका वायवा गावच्या हद्दीत आज सकाळी एक भीषण अपघात घडला. रस्ता दुभाजकावर कार जोरात आदळल्याने झालेल्या या अपघातात बोरगाव येथील एकाच कुटुंबातील दोघांचाच जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी आहेत. या घटनेची संपूर्ण वायवा तालुक्यासह बोरगाव गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव येथील राजाराम शिवाजी पाटील वय वर्ष 70 हे आपल्या कुटुंबासह वॅगनॉर कारने क्रमांक MH10 DL 4847 सकाळी 10च्या सुमारास आष्ट्याच्या दिशेने निघाले होते. तुळजापूरजवळील हनुमान मंदिराजवळ गाडी आली असता चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर अत्यंत वेगाने आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या दुर्दैवी अपघातात स्वप्नाली सागर पाटील वय वर्ष 35 आणि राजाराम शिवाजी पाटील वय वर्ष 70 यांचा जागीच मृत्यू झाला, तर मनीषा पाटील वय वर्ष 65 आणि रियांश पाटील वय वर्ष 5 हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी प्रकाश बाळासाहेब पाटील राहणार बोरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इस्लामपूर पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस फौजदार घुले आणि पोलीस शिपाई काळे यांनी केला असून पुढील सखोल तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गर्जे करत आहेत.